ओके अंपायर रेडी। विक्रम शिरोडकर के हाथ में मोर्चा गेंदबाजी का और बल्लेबाजी पर स्ट्राइक पर विनय कदम और अमित पडवलकर जो कि इस वक्त मैदान में शुरुआत करेंगे इस पावर प्ले में। और पहली गेंद और पिच गेंद बिल्कुल खेला उठाकर लॉन्ग मिड विकेट सीमा रेखा से बाहर 4 रन के लिए। मैच में और पिच गेंद फिर से सामने ऑफ ड्राइव हवा में लॉन्ग ऑफ सीमा रेखा पर और गेंद सीमा रेखा के बिल्कुल करीब जाकर वापस सीमा रेखा से बाहर निकल रही 4 रन के लिए। पर पहुंचा टीम का स्कोर आक्रामक बैटिंग जो कि इस वक्त स्ट्राइक के बल्लेबाज की इस मैदान पर विनय कदम मैदान में क्या खूबसूरत माहौल मैदान पर विनय ने रखा। 2 बाउंड्रियां एक छक्का इस बैटिंग में शामिल, एक गेंद डॉट निकली, प्रेशर बना मैदान पर और ताबड़तोड़ हमला मैदान में। और इस बार कवर पर वाह क्या इस बार खूबसूरत है ये शॉट, देखिए शॉट की नजाकत को देखिए, गेंद निकली सीमा रेखा से बाहर 4 रन। इस बैटिंग में शामिल तोड़फोड़ सामने वालों के लिए मुश्किल मैदान पर फिर से ऑन साइड पास कर ले क्या ऊपर से स्कोर ले सीमा रेखा पर खिलाड़ी जो कि दौड़ रहा है लेकिन वो भी शायद बन सकता है क्या दर्शक नहीं वहां पर रोका गया, 2 रन वहां पर बनेंगे। 2 के साथ 20 रन पर पहुंचा है टीम का स्कोर मैदान पर। खेल समाप्त हुआ 1 ओवर का। दर्शक जो देर से पहुंचे उसे कहना चाहूंगा इस वक्त पंडूर टीम ने पहले टॉस जीता, गेंदबाजी करने का निर्णय मैदान पर और दावत दी इस वक्त जो कि पड़वे टीम को इस वक्त बैटिंग करने की। बैटिंग करते वक्त अकेले खिलाड़ी ने लगभग 6 गेंदें खेली। जो नाम इस खिलाड़ी का था विनय कदम, जिन्होंने लगभग 3 बाउंड्रियां, 1 छक्का और 1 बार 2 रन दौड़कर मतलब टोटल 20 रन जोड़े मैदान में।
देखिए जनार्दन सावड़ मैदान में पहुंच चुका है इस वक्त गेंदबाजी के मोर्चे पर। इस वक्त सामने से जो कि नॉन स्ट्राइक का बल्लेबाज अब पहुंच जाएगा अमित पड़वेकर, जो कि इस वक्त स्ट्राइक पर मैच में। रिवर्स शॉट में ये बहुत माहिर खिलाड़ी है, अल्टी पल्टी स्विच हिट, ये बहुत उनका फेवरेट एरिया है ये। और उस एरिया में उनके लिए पॉइंट को फील्डर लगाया गया मैदान पर। भाई एरिया शेर का होता है, यहां पर इस खिलाड़ी का भी रहेगा। ओ बीट किया, वहां पर बीट किया ऑन साइड पर हल्के हाथ से गेंद, ये वाइड मांग रहे इलेक्शन की गेंद बाहर ही चली गई है। शायद पहले लगा दो पैरों के बीच में से निकल गई, लेकिन अंपायर ने वहां से लेकर अंपायर ने इशारा कर दिया कि गेंद बाहर से ही निकली है। ऑन साइड पर घूमकर खेला, स्क्वायर लेग सीमा रेखा पर जहां पर डिक्लेयर जोन है, मतलब 2 रन के साथ टोटल रन में इजाफा पहुंचा। टीम का स्कोर पहुंचा 23 पर। वापस खेल मैदान में चलेगा, ऑन साइड पर मिड विकेट पर गेंद हवा में, शायद गेंद खड़ी हो गई, लेकिन नहीं उतनी दूरी, गेंद हाथ से लगकर सीमा रेखा से बाहर जा चुकी है 6 रन के लिए। टाइमिंग भले ही फेल हो, लेकिन खिलाड़ी कहां सही है। ओ रिवर्स 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 अटेम्प्ट करने का प्रयास किया, गेंद निकला ऑफ स्टंप के बहुत दूर से, वाइट बॉल का इशारा निकले पहुंचा और वाइट के साथ रन में इजाफा पहुंचा। टीम का स्कोर जाके पहुंचा इस समय पर 30 रन पर। हमारे साथ 2 ऑफिशियल स्कोरर जो कि बैठ चुके, रानी सर और बिल्कुल गणेश सर। ऑन साइड पर फिर से स्कोर लेके ऊपर से, ये डिक्लेयर जोन में जा रही गेंद। अब शायद वहां से इशारा तो अंपायरों का मात्र 2 रन का मैदान में, और 2 के साथ 32 टीम का स्कोर मैच में। देखिए दोनों बल्लेबाजों ने आक्रमण करना पसंद किया। अमित जो कि अमित पड़वेकर इस वक्त स्ट्राइक पर रहेगा, अभी तक वो पूरी गेंद खेला है। ओ उछाल गति बिल्कुल बीट किया, वहां पर एक गेंद डॉट निकली, प्रेशर निकला वापस मैदान पर। ठीक है, एक बड़े शॉट के बाद आप एक तरह से वापसी करते, एक अच्छी गेंद डालते, लाइन को ऑफ के बाहर रखा, गति के साथ गेंद हल्का सा काटा बदला। SSMPL का ये पड़ाव मैदान में चलता हुआ ये खेल बिल्कुल मुश्किल में है मैदान में, और दर्शक जानते हैं कि मुकाबले की ताकत क्या है इस वक्त। फुल टॉस गेंद, चेंज अप पे फर्क नहीं पड़ेगा, गेंद को खेला स्क्वायर लेग सीमा रेखा से बाहर 6 रन के लिए। वापस मैदान में खेल चलेगा, एक बेहतरीन माहौल मैदान पर। 38 पर पहुंचा टीम का स्कोर, और इस बार शॉर्ट गेंद, शॉर्ट टर्म पुल किया स्कोर लेग डिक्लेयर जोन में, और एक बार 2 रन, मतलब टीम का स्कोर प्रति ओवर 20 रन बनते हुए 40 पर पहुंचा टीम का स्कोर मैच में। पड़वे टीम जो कि बैटिंग कर रही है मैदान पर। को फिर देखते एक बार देते, पहला और खेला जो कि इस वक्त विनायक कदम ने, जो कि उन्होंने 18 20 रन बनाए,
दूसरा और खेला जो कि अमित पड़वेकर ने, जिन्होंने 18 रन बनाया मैदान पर, 2 वाइट, एक ऑफ स्टंप के बाहर, एक लेग स्टंप के बाहर। अब फिर से विनय कदम स्ट्राइक पर रहेगा। देखिए अब तक का रिकॉर्ड है प्रतियोगिता का, इस आज के दिन का, जिसने भी टॉस जीतकर पहले बैटिंग की है वो अमन टीम शायद टॉस जीता वो टीम पहले कसाल की जीत चुकी है, बाकी सभी टीमें टॉस जीतकर मैच हार चुकी है। ये रिकॉर्ड है। समीर का सीना चौड़ा होगा कसाल सुनकर। समीर कल भी मुकाबले होंगे ऐसा सुनने को मिला है। कल हमारे बिल्कुल वुमेन क्रिकेट लीग मुकाबले होंगे जो कि वापस खेल चलेगा। नया गेंदबाज, फुल टॉस, ओहो हो उड़ाया सीमा रेखा से बाहर, 6 रन। गोरखनाथ के ऊपर एक छाप पहले मोहर बल्ले से, और गोरखनाथ को अब परेशानी का घेरा उठाना पड़ रहा है। और शॉट टाइम पुल करेगा बस का ऑफ स्टंप के बाहर से हवा में शॉट को खेला। कैच थोड़ा मुश्किल रहेगा लेकिन लॉन्ग ऑफ खिलाड़ी जब तक निकल पाएगा, शायद एक नहीं वहां पर 2 रन, 8 गेंदे खेली अपने निजी, टोटल 28 पर इस वक्त बैटिंग कर रहे हैं मैदान पर, जो कि ओपनर बल्ले। अभी तक सिंगल रन किसने निकाला ही नहीं। हर गेंद पर या तो डॉट या फिर 2 या फिर एक बड़ा शॉट मैदान पर। डाउन द ग्राउंड कदमों का समझ क्या शॉर्ट आर्म, बिल्कुल शॉर्ट पिच गेंद थी, उछाल के साथ निकली। अगर यही खड़े होकर खेलते तो शायद अंपायर के मन में दुविधा बन जाती वाइट की, लेकिन शफल किया इसलिए अंपायर ने कह दिया कि बिल्कुल एक अच्छी बॉल मैदान पर। गणेश सर कल बिल्कुल महिलाएं यहां पर खेलेंगी, वुमेन क्रिकेट होगा, उसमें से बहुत सी महिला इस मैच का आनंद उठा रही है। क्या उनमें से कुछ महिला भी मैदान पर यहां पर खेलेगी ये भी पता कल चलेगा, लेकिन मैं तो कहूंगा कल भी एक लड़ाई होगी। समीर सर गोवा राज्य में सबसे बेहतरीन मैचेस वुमेन लीग के होते हैं, बहुत ज्यादा रहते मैचेस। और फिर से इस बार बैट क्या पहली बार ये सिंगल निकाला गया दौड़कर, और इस एक रन के साथ 49 पर पहुंचा टीम का स्कोर। एक कमाल का मैच, बिल्कुल मैदान पर मुकाबला बिल्कुल दावेदारी का। अमित ऑन स्ट्राइक मैदान में, क्या काबिलियत इस खिलाड़ी के पास है। और पिच गेंद ऑफ स्टंप के बाहर से सामने वाली गेंद को खेलने का प्रयास कर, तो हाफ बॉल लेकर बल्ले पर लेकर प्रयास कर दे खेलने का, बगल गेंद लगी नहीं बल्ले पर, जहां पर डॉट निकली। डॉट के बाद 30, इस वक्त 39 नहीं 49 पर पहुंचा है टीम का स्कोर मैदान पर। तोड़फोड़ बैटिंग मैदान पर, ताबड़तोड़ हमला मैदान पर, सामने वालों के लिए प्रेशर क्रिएट कर दिया वहां पर, और प्रेशर में ये खेल बनता हुआ मुकाबले का। शॉट गेंद ऑन साइड पर खेलेगा, प्लस का बल्ले पर ऊपर लगी, शॉट स्क्वायर ले, खिलाड़ी अंदर है और उसने उस कैच को लपका और पहला विकेट निकला। 49 रनों की सबसे बड़ी भागीदारी इस प्रतियोगिता में तोड़ी गई इस मैच में। श्री सावंत मैदान में पहुंच चुका है अब मात्र मैदान पर। अब गेंदबाजी के मोर्चे पर 3 ओवर का खेल समाप्त हो चुका, अंतिम 6 गेंदे। सुमित साहिल वहां पर डॉट गेंद का असर, थोड़ा सा दबाव मैदान पर रह चुका है। सेट खिलाड़ी है वो नॉन स्ट्राइक एंड पर, अब स्ट्राइक एंड पर सेट है, नॉन स्ट्राइक एंड पर नया खिलाड़ी पहुंच चुका है। लेकिन अंतिम 5 गेंदों में क्या माहौल बनेगा मैदान पर। क्रिकेट मुकाबले है, ये कुछ कहना उचित ना होगा क्योंकि लगभग 15 से ऊपर रन रेट बन चुका है पहले 3 ओवर में। डाउन द ग्राउंड इस्तेमाल क्या कदमों का, सीधा खेला लॉन्ग ऑन पर, एक बहुत बढ़िया कैच और ये आउट मैदान पर। बैक टू बैक 49 पर दूसरा विकेट निकला। खेल बिल्कुल बदला मैदान में। 2 ओवर 5 गेंद के बाद 49, 3 ओवर 2 गेंदों के बाद 49 मैदान पर।
शॉर्ट आर्म पुल करेगा पर इसका बल्ले पर निचले से बल्ले गेंद लड़खड़ाती निकली, मिड विकेट सीमा रेखा पर थोड़ी सी गफलत हुई लेकिन एक रन वहां पर निकला। पहले 3 गेंदों की कहानी, एक रन निकला, 50 रन स्कोर बोर्ड पर पहुंचे। अंतिम खेल बचा हुआ 3 गेंदों का मैदान पर और जानकारी हमें सब कुछ गणेश सर दे रहे। एक बेहतरीन स्कोरिंग, अमित 18 रन पर 8 गेंदे, दूसरा खिलाड़ी जो कि इस वक्त 20 रन पर मैदान पर। और इस बार सीधा सीधा देखिए टाइमिंग देखिए, लॉन्ग ऑफ पर एक ही रन मिलेगा। ओ शायद हाँ और ना, नहीं वहां से पहुंच जाएंगे या फिर देखना पड़ेगा थर्ड अंपायर से जो कि इशारा खींच चुका, पूछा गया वहां पर क्या रन आउट का विकेट निकलेगा वो मैदान में, तीसरे अंपायर से पूछा गया। आउट, रन आउट के रूप में आउट मैदान पर। श्री सावंत जो कि आउट हो चुका है। बल्लेबाज जरा जल्दी पहुंचे, शाम ढल रही है। नया बल्लेबाज प्रथमेश परब, 4:49 हो चुके हैं। शॉट गेंद, ओ हो उड़ाया 6 रन के लिए। सत्तावन पर पहुंचा टीम का स्कोर, सर्वाधिक ये बड़ा टोटल अब नजर आ रहा है मुझे। और इस बार कवर बाउंड्री पर सीधे हाथ में गेंद और हाथ से छूटी और लगभग सीमा रेखा के बिल्कुल करीब गेंद, और नहीं वहां पर 2 ही रन मिलेंगे। 2 रन के साथ टीम का स्कोर पहुंचा, टीम का स्कोर 59 रन पर और 60 रन की आवश्यकता बैट्समैन जिससे पीछे।
थँक्यू थँक्यू. चला सारेजण मिळून खेळूया जोशात. एस एस प्रीमियर लीग 2025. जाऊयात परत एकदा दुपारच्या सत्रात महत्वपूर्ण लढत, एक गाव एक संघ या धर्तीवर आधारित ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. एका बाजू पंदूर क्रिकेट संघान जिंकलेलो टॉस घेतलेली फिल्डिंग, दुसऱ्या बाजून पडवे क्रिकेट संघान पहिल्या इनिंग मध्ये जमवलेले 59 रन, 60 रन्सांचो पाठलाग. जनार्दन आणि जनार्दनच्या साथीन दिवेश हे दोन सलामीवीर पंदूर क्रिकेट संघाचा प्रतिनिधित्व करताना. राम राम मंडळी. जाऊयात मालवणी आकाशवाणीच्या पडवे केंद्रावर सगळ्यांचा हात जोडून स्वागत. राम राम हे एकदा पुकारल्यावर 108 म्हण्यांच्या माळ, एक माळ जप चा पुण्य मिळता. तोच राम राम सगळ्यांका हात जोडून नमस्कार. समालोचन कक्षात आजच्या दिवसात कृष्णादेवजी सर हिंदीतून, मराठीतून समीर राणे सर आणि ह्या दिग्गजांच्या पत्रावळी बरोबर माझो मालवणीचो द्रोण. एकूण 60 रन बनवले 4 गड्यांच्या मोबदल्यात. पडवे संघान पंदूर क्रिकेट संघाक 60 रन्सांचो पाठलाग. 24 चेंडूत पहिला मॅजिक पॉवर प्लेचा षटक. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सूरज रावत. आडव्या बॅटने टोलावण्याचा प्रयत्न. मॅजिक पॉवर प्लेच्या षटकात क्षेत्ररक्षक कोणाक शोधायचो आणि कोणाक झाकायचो या प्रयत्नात फलंदाज. सगळीकडे बघितली नजर, गोल फिरवली तर अगदी घेरो धरून पंढरीच्या विठ्ठलाक, पंढरीच्या वारकऱ्यांची जशी घेरो असता अगदी तसो घेरो दोनही फलंदाजांका घेरून. सूरज रावत सुसज्ज. मॅजिक पॉवर प्लेच्या षटकात परत एकदा इनसाइड आउटचा फटको. एक्स्ट्रा कव्हरच्या कपळावर ना प्रथमेश परब चेंडूवर मोठमोठी पावला टाकत. प्रथमेश परब क्षेत्ररक्षण करताना अगदी आवर्जून बघायचो, कारण प्रथमेश चेंडूवर झपाझप कधी पोचता ह्या त्याची पावला आणि त्याच्या शरीरात कळत नाही. अगदी अशी मोठी लांब पावला टाकत प्रथमेश परब क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेत. उद्याच्या दिवसात आणखी मातब्बर हिरे खेळताना दिसतले आणि उद्याचा खास आकर्षण असतला SSPM चे सगळे महिला प्रतिनिधी मैदानात क्रिकेटचा सामना खेळताना दिसतले. यावेळी एक्स्ट्रा कव्हरच्या कपडावर खेळायचा प्रयत्न. परत एकदा उडालेलो झेल. मैदानात अक्षयने टिपलेलो झेल आणि संपलेलो खेळ. बॅटर जनार्दन बॅक टू द पवेलियन. पहिला कलाम, पहिला खुर्चीचो मानकरी डीजे. होता आणि मध्येच काहीतरी मिक्सिंग होता. रोशन चव्हाण नवीन बॅटर. या चेंडूवर काय घडलेला? आउटसाइड ऑफ स्टंप क्रॅम केलेलो चेंडू. एक्स्ट्रा कव्हरच्या कपडावर मारताना लागलेली वरची कडा. पॉइंटचं क्षेत्ररक्षक सुरुवातीक पाठलाग करण्याच्या पवित्र्यात होतो, मात्र हवेत लटाकलेलो चेंडू. लालच आहा लपलपा. अल्फेनलिबेची ऍडव्हर्टाईज डोळ्यासमोर कदाचित इली असतली. फलंदाजाच्या फसलेल्या फटक्यावर सुंदर झेल आणि झेल चेतवर पहिलो विकेट. जनार्दन सावंत स्वस्तात 2 रन्सांची भर घालत तंबूच्या आसऱ्याक. दिवेश सावंतच्या साथीने आता रोशन चव्हाण स्ट्रायकिंग एंडवर. डावखुरो रोशन. मेसी या टोपण नावान ओळखलं जाता, तोच मेसी स्ट्रायकिंग एंडवर. गोलंदाज सूरज रावतच्या हाती लागलेली पहिली सफलता. सूरजचा आणि पडवेगावचा नाता खूप वेगळा असा. ड्राईव्हचा फटको. 2 क्षेत्ररक्षकांची अभेद्य भिंत भेदत चेंडू. दोघही रवले शोधित आणि चेंडू पोचलेलो गोंदीत. चौकार डीजे.
मुरडत जावची. अगदी तसं 30 यार्ड सर्कलच्या दोनही क्षेत्ररक्षकांच्या मधून ह्यो चेंडू सीमारेषेच्या पार. चौकारान धावफलक 6 रनसार अर्धा डझनार. यावेळी चेंडू पट्ट्यातलो इनसाइड आउटचो दर्जेदार फटको. क्रिकेटचा सौंदर्य. यावेळी चेंडू कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या कपळावरना परत एकदा लांबच लांब चौकार. डीजेच्या साथीन तडीपार. SSPM चौकार 4 रन्सांसाठी. पडवे संघाच्या गोटात खळबळ. 60 रन्सांचो पाठलाग करताना मेसी इज ऑन फायर. लागोपाठचे 2 चौकार. षटकारांची हॅट्रिक बघितली गणेश राहुल सर. चौकारांची हॅट्रिक करण्याची संधी होती मात्र फसलेलो फटको. क्षेत्ररक्षण अप्रतिम. कव्हर त्याच्यापेक्षाही सुंदर. काय ती फिल्डिंग, काय तो थ्रो आणि काय ता बॅकअप सगळा कसा अगदी ओके मध्ये. पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरीचा खेळ समाप्त. शेवटच्या चेंडूवर इलेला 1 रन्स. धावफलक 11 रनसार. पहिल्या ओव्हरीच्या समाप्तीनंतर एका गाड्याच्या मोबदल्यात 60 रन्सांचो पाठलाग म्हणजे अजून 49 रन्सांची गरज. 18 चेंडूंचो खेळ बाकी. अठरा चेंडूत 49 रन्सांची गरज. दुसऱ्या बाजून दिवेश अजूनही आपला खाता खोलणं बाकी. मात्र दिवेशला अशी फलंदाजी चालू असताना दुसऱ्या साईडने हा खाता न खोललेला बरा वाटत असताना मात्र दिवेशचा विचार केलो तर तोही मोठ्या फटक्यांसाठी जाणलो जाता. अकोटाप्याचा चेंडू पुलचो फटको. यावेळी बॉटम एज घेणार चेंडू स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकापूर्वी सुंदर क्षेत्ररक्षण थेट फेक. माहितीनुसार श्री सावंत कदाचित चेंडूच्या खाली. अक्षय चेंडूच्या खाली. दर्जेदार क्षेत्ररक्षण. मिळालेलो 1 रन. आता मात्र दिवेश तब्बल 7 चेंडूंनंतर स्ट्रायकिंग यांच्या दिशेन. पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त. 12 रन्स धावफलकार एका गाड्याच्या मोबदल्यात. निलेश कलम परत एकदा गोलंदाजी मार्कवर. चौकारांची हॅट्रिक. संपूर्ण स्पर्धेचा विचार केला तर प्रमोद पालव. षटकारांची हॅट्रिक. आजचा चौथा दिवस उजाडलो हर्षल मुंजच्या बॅटमधनं बघू. परत विकेटची हॅट्रिक सौरभ राणेची. आजचा चौथा दिवस. फुलटॉस चेंडू. चेंडू तारा मंडळात. ब्रह्माजीच्या कमंडलात. SSPM षटकार. आली 8व्या चेंडूवर आणि ती सुद्धा कशी. आंधळ मागता 1 आणि देव देतात 2 अशा पद्धतीची फुल टॉस. आणि त्या फुल टॉस चेंडूवर षटकार. षटकारान खोललेला खाता. धावफलक 1.5 डझनार. परत एकदा शॉट ऑन पुलचो फटको. आता मात्र पंचांकडे काय असतो निर्णय. 2 रन्सांचो. आमचे अचूक मत असलेले पंच बघा. खूप सुंदर लक्ष देऊन दुहेरी रन्साचो फटको घोषांकित क्षेत्रात. पंच नितीन जबडे सर आणि त्यांच्या साथीन आजचे बर्थडे बॉय राजेश रावले सर. मिळालेल्या 2 रन्सान धावफलक मात्र पोचलो 20 रन्सार. 60चो पाठलाग. अजून 40ची गरज. 15 चेंडूंचो खेळ बाकी. पहिल्या 3 चेंडूंचो विचार केलो तर तब्बल 9 रन्स खर्ची घातलेले.
पैकी सिंगल फक्त मेसीच्या नावावर आणि उरलेले 8 रन्स दिवेशच्या नावावर. पाठलाग करूच लागतलो, 60 रन्स बनवचे लागतले, आव्हान जिवंत ठेवचं लागतला. परत एक शॉट अंपुल, यावेळी वाईच हटके पण गुलीगत फटके, मॅक्झिमम शॉट, बुक्कीट टेंगुळ षटकार. गेलेले लेग साइडचे चेंडू मैदानात येण्यामागे एकमेव नाव असा समीर चव्हाण. तुमचे खूप धन्यवाद SSPM मॅनेजमेंटच्या वतीन. अर्थात समीर चव्हाणांका एक वेगळं कुपन किंवा चेक दिलेलो असतो शिवा सावंत सर, कारण ह्या एवढा लांबचा भाडा त्या चेक शिवाय होणं शक्य नाही. हे सगळे लांबवर जाणारे चेंडू आतमध्ये येण्यासाठी त्यांना रिक्षा किंवा टॅक्सी करूची लागतली. धन्यवाद समीर सावंत. निलेश कदम गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या षटकात इलेलो हे दुसरो लागोपाठचो षटकार. आणखी एक इनसाइड आउटचो देखनो फटको, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. अक्षय त्या चेंडू खाली दुसऱ्या नससाठी वळवलेली पावला जागच्या जाग्यावर लावलेली बैलगाडी याची खरडी दिसतली. दोनही संघांचं अस्तित्व पणाक लागला असताना करो या मरो नाही तो पुरी प्रतियोगिता से बॅग भरो, जिंका किंवा मरा. पुढच्या वर्षीची प्रतीक्षा करूची लागतली SSPM प्रीमियर लीग 2026 ची. जो हरणारो संघ असतो ते का एक फक्त सहभाग सन्मान चिन्ह मिळतला आणि जो जिंकतलो ते का पुढचा सामना खेळण्याची संधी. आणि ही संधी फक्त आणि फक्त वर्षातनं एकदाच येतात. जत्रा येतच असतात, फिरणाऱ्या घोपाण होया, अगदी तसंच स्पर्धा येतच असतात, पण खेळणाऱ्या घोपाण होया. यावेळी ड्राईव्हचा फटको, दर्जेदार क्षेत्ररक्षण, यावेळी मात्र कव्हर पॉईंटचा क्षेत्ररक्षक, डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षका करवी, चांगला दर्जेदार बॅकअप, ठीक बाउंड्री लाईनच्या आतमध्ये केला गेलेला क्षेत्ररक्षण. फक्त 1 रन्स मेसीच्या बॅटमधना. पहिल्या 2 ओव्हरींचो खेळ समाप्त. धावफलकावर 28 रन, 60 चो पाठलाग, म्हणजे 12 चेंडू आणि 32 ची गरज. प्रत्येक षटकात 16 रन्सांची गरज. डीजे थँक्यू. 12 चेंडूत 32 ची गरज. हे 32 रन बनवत पंदूर संघाक विजयावर आरूढ होऊचा लागतला. मात्र हे 32 वाचवत विजयावर शाश्वती देऊची लागतली पडवे संघाक. असा होऊ नये दोनही संघांसाठी. कंदील इजतीला तरी घोंगडा भिजत रावला, या मालवणी म्हणची आठवण येऊ नये. म्हणजे दोनही संघांका करूचा जा काय हा तर सगळा 12 चेंडूत करूचा लागतला. नाहीतर मग अशी म्हण आठवतली, मिठाक लावा आणि माखा खावा. कारण इतक्या सगळा करूनही जर पराभव हातात इलो तर त्याचा काय उपयोग. बाहेर जाणारा चेंडू छेडछाड करण्याचा प्रयत्न, पंच प्रजेश रावले वाईड चेंडू हाताळताना. आजच्या दिवसात फार कमी वेळा पंचांका बघितला दोन्ही हात फैलावताना. अर्थातच पंचांची इच्छा असतली शाहरुख खानच्या पोझिशन मध्ये जाऊची किंवा टायटॅनिकची पोज दाखवची. आणि आज दिवस आहे असा आमच्या प्रजेश रावलेंचो. खाली रवलेला चेंडू, बुचकायात टाकून जाणारा चेंडू, गोताखोरी करणारा चेंडू, सबमरीन डिलिव्हरी, मालवणी जे का डुबकी मारलेला चेंडू म्हटलं जाता तो डॉट चेंडू, पोलांडो चेंडू, कुवांडो चेंडू, पडसार, बॅटर गबगार. समीकरण बदला. पहिलं चेंडू वाईड नंतर डॉट, परत एक चल पुढे आणि 3-3 वडे. या मालवणी म्हणीची आठवण मेसी यावेळी बुचकळ्यात खेळताना. लागोपाठचे 2 मेडन चेंडू वाईडच्या स्वरूपात मिळालेलो फक्त 1 रन्स. धावफलकावर 29 रन्स, 10 चेंडू आणि 10 चेंडूत 31 रन्सांची अजून गरज. दोन्ही 12th मॅनचा विचार केला तर पंदूरचे सचिन साईल आमच्या सोबत जोडलेले. यावेळी चेंडू पट्ट्यातलो फसलो की काय फटको. अक्षय चेंडूच्या खाली पोहोचण्यासाठी मॅरेथॉन रनिंग. अर्थात ही मॅरेथॉन 42 मीटरची, हाफ मॅरेथॉन 21 मीटरची. मात्र सुटलेलो जेल. तिसऱ्या रन्सासाठी स्ट्राईक घेताना दिवेश मेसीच्या नावाचा लागलेला कलाम. सुटलेल्या जेलवर इलेले 2 रन्स. तिसरं रन घेताना खतल्यान कोणी आणि बेतला कोणार. या मालवणी म्हणीची आठवण खतलेल्या नाही मेसीन आणि बेतलाय त्याच्यावर. स्वतःचं प्राइज विकेट बहाल करत दिवेशला स्ट्राईक आणण्यासाठीची ही रणनीती. आणखी एक कलाम डीजेच्या साथीन.
जाणाऱ्या चेंडूवर अपील, पंचांनी उचलून धरलेलं अपील. या ओव्हरीत पंच 2 वेळा समांतर हात करताना दिसले. बघता भजी मागता वडे आणि समुद्रात मासो आणि तडीक मोल या मालवणी म्हणींची आठवण. मुफ्त का चंदन घिस मेरे नंदन ही सिद्धू पाजींनी फेमस केलेली म्हण आठवतली. यावेळी चेंडू पट्ट्यातलो कपाळावर, गोलंदाजाच्या कपाळावर मारलो चेंडू. घोषांकित क्षेत्राचो वेध. मात्र अमित पडवेकरचा दर्जेदार क्षेत्ररक्षण, सुंदर बॅकअप, सुरेख थ्रो. तोपर्यंत 2 रन घेण्याची संधी. 2 रन्सान धावफलक मात्र पोचलो. 34 रन्सार अजूनही 26 रन्सांची गरज. 7 चेंडूंचो खेळ बाकी. दर्जेदार गोलंदाजी. ह्या षटकात मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवणारी गोलंदाजी. गोलंदाजाचा विचार केला तर न देवच्या भाषेक बोंडगीचे वाशे या मालवणी म्हणीची आठवण येतली. फक्त आतापर्यंत 5 चेंडूत 7 रन्स बहाल करताना संगम कदम. यावेळी चेंडू परत एकदा यॉर्कर लाईनचो फ्लिक ऑफ द रिस्ट, पॅड लाईनचो चेंडू मिड विकेट, मिड ऑन क्षेत्रात खेळलो गेलो. क्षेत्ररक्षण दर्जेदार. प्रथमेश परबचो थेट फेक. यष्टी रक्षकाची कमाल धमाल बेमिसाल कामगिरी. आणि अर्थातच पंचांकडे तिसऱ्या पंचांची मदत न घेता आकाशाच्या दिशेने उठलेला बोट. नितीन जबडे सरांनी ठरवलेलो रन आउटचो बाद विकेट. बॅक टू द पवेलियन. डीचे 35 रन्स. 3 गड्यांच्या मोबदल्यात धावपलकार. 6 चेंडू आणि 25 रन्सांची गरज. नवीन बॅटर रामभाऊ. स्ट्रायकिंग नॉन स्ट्रायकिंग यांच्या दिशेन, स्ट्रायकिंग यांच्या दिशेन विक्रम. रामभाऊच्या साथीन विक्रमला विक्रम करूच लागतलो. श्री सावंत गोलंदाजी मार्कवर. 6 चेंडू 25 ची गरज. शॉडांपूलचो फटको श्री सावंतच्या चेंडूवर. 2 क्षेत्ररक्षकांची अभेद्य भिंत भेदत चेंडू आखांड्या पार, माटवा पार, डायरेक्ट चंद्रार. षटकार. होऊ शकता शॉर्टर फॉर्मॅटचे हे सामने. एक चेंडू तर सामन्यांका कलाटणी मिळा शकता. इलेलो षटकार. सांघिक धावफलक पोचलो 41 रन्सार. 60 रन्सांचो पाठलाग करताना 5 चेंडू आणि 19 रन्सांची अजूनही गरज. पाच चेंडू 19 ची गरज. आग बरोबरची लागलेली दोनही संघांका समान संधी. करूया मोरो हटीतटीची लढत मैदानात. फुलटॉस चेंडू. अजूनही हार मानलेली नाही दोनही बॅटरांनी. घमासान क्रिकेटचा द्वंद्व. नॉन स्ट्रायकिंग यांच्या दिशेने परत एकदा प्रथमेश परबचो रॉकेट थ्रो. नीरज चोप्राच्या भालापैकी काय पाटे काढणार हो थ्रो. अर्थातच नॉन स्ट्रायकिंग यांच्या दिशेने आणखी एक कलाम. रामभाऊ जसो मैदानात अगदी तसोच रावण्याच्या दिशेने. बॅक टू द पवेलियन. डीजे हौडान इलो आणि हुमऱ्या कापटान रावणेच्या दिशेन डगआउटचो शिकार झालो. 4 चेंडूत 18 रन्स. गती येण्यासाठी तुमचे चरण
आणि प्रगती होण्यासाठी तुमचा आचरण खूप महत्वाचा असतला. श्री सावंतचो चेंडू शॉर्टआर्म हुकचो फटको यावेळी देखील घोषांकित क्षेत्राचो वेध इलेल्या चेंडूवर 2 रन्स विक्रमच्या बॅटमधना. 3 चेंडू शिल्लक आणि 16 रन्सांची गरज. 16 आकडो भारतीयांसाठी म्हटलो तर खूप महत्वाचो असा, कारण मोहम्मद सिराजच्या नावावर पहिल्या 16 चेंडूत 5 विकेट हॉल हा रेकॉर्ड संयुक्त असा. आणि नको असलेला रेकॉर्ड देखील अभिषेक नायरच्या नावावर. एका ओव्हरीत तब्बल 16 चेंडू हाताले, तो अभिषेक नायरच्या नावावर नको असलेला रेकॉर्ड. मात्र आजच्या दिवसात ओरोस संघाचो जिदीन नायर मैदानात असतलो, त्या नायरचो आणि ह्या नायरचो काही एक संबंध नाही. खाली रवलेलो चेंडू, परत एकदा डुबकी मारलेलो चेंडू, बॅटच्या माध्यमातून न इलेलो रन्स वाईड मागण्याचो प्रकार. बाबाय होयो आणि बुडकुलोय होयो. यावेळी 2 नाही. डॉट चेंडू, 2 चेंडू 16 रन्सांची गरज. आता मात्र औपचारिकता बाकी, म्हणजे होवळकेपासून पत्रिका वाटण्यापासून लग्नाच्या मुहूर्तापर्यंतचो सगळो खेळ संपलेलो. आता फक्त यावेळी शॉर्टआर्म फटको. यावेळी परत एकदा बुक्की टेंगुळ, पिवळो गोळो चमकता उन्हात. लका 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 षटकार. डीजे यावेळी सुंदर गोलंदाजी, वापसी करणारी गोलंदाजी श्री सावंत. डॉट चेंडू हाताळत पडवे संघान तब्बल 9 रन्सान मिळवलेलो विजय. अर्थातच पंदूर संघाक पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. पंदूर संघ तुमका विनंती, सामना सहभाग सन्मान चिन्ह घेऊन जाऊचा, स्पर्धा सहभाग सन्मान चिन्ह घेऊन जाऊचा. आणि जिंकलेले 4 संघ नायक तुमका विनंती, तुमच्या नावचो ड्रॉ काढलो जातलो. सेमीफायनलचे सामने रंगवण्यासाठी तुमचे चिठ्ठीये काढले जातले. त्यामुळे तुमका विनंती, 4 कॅप्टन आमच्या व्यासपीठापाशी त्वरित संपर्क साधा. कसाल कर्णधार, ओरोस कर्णधार, आमरड कर्णधार आणि पडवे कर्णधार हे 4 विनंती, तुम्ही त्वरित या. या ठिकाणी ड्रॉ काढलं जातलो. मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच